मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की या पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे गेल्यावर माणूस परत येतच नाही. एक असं जंगल जिथे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही, जिथे प्रत्येक पावलावर मृत्यू दबा धरून बसलेला असतो आणि जिथे आजही असे जीव राहतात ज्यांना विज्ञान अजूनही समजू शकलेलं नाही. हे आहे ॲमेझॉन जंगल. पण ही फक्त एक जंगलाची गोष्ट नाही, ही आहे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या रहस्याची सुरुवात. मित्रांनो, ॲमेझॉन जंगल जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे, जे सुमारे 5.5 दशलक्ष स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. इतकं मोठं की ते 9 देशांमध्ये पसरलेलं आहे: ब्राझील, पेरू, कोलंबिया आणि अजून काही. पण सर्वात भयानक गोष्ट काय आहे तुम्हाला माहीत आहे का? या जंगलाचा 70% भाग अजून अनएक्सप्लोर्ड आहे. हो, म्हणजे आज 2026मध्ये सुद्धा आपल्याला या जंगलात काय आहे हे पूर्णपणे माहीत नाही. तिथे अजूनही अशा जागा आहेत जिथे आजपर्यंत कोणताही माणूस पोहोचलेला नाही. मित्रांनो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल की ॲमेझॉन जंगल पृथ्वीला 20% ऑक्सिजन देतं. पण सत्य थोडं वेगळं आहे. हो, हे जंगल प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं, पण त्याचवेळी ते स्वतःचे वापरून टाकतं. मग प्रश्न येतो, याचं महत्त्व काय? महत्त्व आहे कारण ॲमेझॉन हे पृथ्वीचं हार्ट आणि ब्रेन दोन्हीही आहे. हे संपूर्ण जगाचं क्लायमेट कंट्रोल करतं, पावसाचा पॅटर्न ठरवतं आणि पृथ्वीचं तापमान संतुलित ठेवतं. जर ॲमेझॉन नष्ट झालं तर पृथ्वीवरचं जीवनच धोक्यात येईल. मित्रांनो, पण आता खरी भीती सुरू होते. मित्रांनो, तुम्ही जर ॲमेझॉन जंगलाच्या आत गेलात ना, तर तुम्हाला जाणवेल की तिथे अंधार जिवंत आहे. इतकं दाट जंगल आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचायलाच संघर्ष करतो. दिवस असतानाही तिथे रात्रीसारखं वाटतं आणि या अंधारात तुम्ही एकटे नसता. तुमच्या भोवती असतात हजारो डोळे जे तुम्हाला पाहत असतात. मित्रांनो, ॲमेझॉन जंगल म्हणजे पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जीवांचं घर. इथे तुम्हाला भेटू शकते ब्लू अँट, ज्याच्या दंशाने माणूस वेदनेने वेडा होतो. इथे तुम्हाला भेटू शकते पॉयझन डार्ट फ्रॉग. तो इतका विषारी असतो की एक स्पर्शही घातक ठरू शकतो. इथे असतो ॲनाकोंडा, जो की जगातील सर्वात मोठा साप आहे. इथे तुम्हाला भेटू शकतो जॅग्वार, जो शांतपणे शिकार करणारा खतरनाक शिकारी आहे. पण खरी भीती काय आहे माहीत आहे का? हे जीव तुम्हाला दिसतच नाहीत जोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो, ॲमेझॉन जंगलात अजून एक रहस्य आहे. इथे आजही अनकनेक्टेड ट्राईब्स आहेत, असे आदिवासी ज्यांचा बाहेरील जगाशी कधीही संपर्क आलेला नाही. ते आधुनिक जगाला ओळखतही नाहीत आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्यांच्या क्षेत्रात गेलात तर ते तुम्हाला शत्रू समजतात आणि मग तुमचं परत येणं जवळपास अशक्य होतं. मित्रांनो, इतिहासात असे अनेक लोक आहेत जे ॲमेझॉनमध्ये गेले पण परत आलेलेच नाहीत. काही एक्सप्लोरर्स, काही रिसर्चर्स आणि काही नॉर्मल लोक. सगळ्यांचा शेवट एकच: गायब. ना कोणतं ट्रेस, ना कोणतं एव्हिडन्स. जणू ते कधी अस्तित्वातच नव्हते. आणि आता मी तुम्हाला या जंगलाच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल सांगणार आहे. ते म्हणजे ॲमेझॉन रिव्हर, जगातील सर्वात मोठी नदी. पण ही नदी फक्त पाणी नव्हे, हे आहे एक मूव्हिंग डेथ ट्रॅप. इथे राहतात पिरानाज, ज्या की मांस खाणारे मासे आहेत. इथे राहतात इलेक्ट्रिक ईल्स, जे की जोरदार शॉक देणारे मासे आहेत. आणि इथे राहतात ब्लॅक केनाईन, जे की खूप घातक असे मगरमच्छ आहेत. मित्रांनो, जर तुम्ही या नदीत पडलात तर तुमचा शेवट फक्त काही सेकंदामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, पण सर्वात खतरनाक गोष्ट अजूनही बाकी आहे. ॲमेझॉन तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर आतूनही मारतं. तिथे तुम्हाला वाटतं की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही आवाज ऐकता पण काही दिसत नाही. तुम्ही दिशा हरवता आणि मग तुमचं स्वतःवरचं नियंत्रण सुटायला लागतं. काही लोक तर म्हणतात की ॲमेझॉन जंगल जिवंत आहे आणि ते तुम्हाला तुमच्यातच गिळून टाकतं. मित्रांनो, आजही एक नवीन धोका निर्माण झालेला आहे: डिफॉरेस्टेशन. दरवर्षी हजारो झाडं कापली जातात, जंगल जळतं आणि ॲमेझॉन हळूहळू मरत आहे. पण विचार करा, जर हे जंगल नष्ट झालं तर त्याच्यासोबतच कितीतरी रहस्य कायमची हरवतील. मित्रांनो, ॲमेझॉन जंगल हे फक्त झाडांचं समूह नाही, हे आहे एक जिवंत श्वास घेणारं रहस्य, जिथे प्रत्येक पाऊल तुमचं शेवटचं ठरू शकतं.
जिथे अजूनही असे सिक्रेट्स लपले आहेत जे मानवजातीला कदाचित समजणारच नाही. मग पुढच्या वेळी तुम्ही जंगलाबद्दल विचार कराल तेव्हा लक्षात ठेवा, सगळं दिसतं तसं नसतं आणि काही ठिकाणं दुरूनच चांगली दिसतात. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढची गोष्ट कदाचित याहूनही जास्त भयानक असेल.